नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. 27 वर्षांनंतर आता दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री होणार. एक है तो सेफ हेचा नारा यशस्वी ठरला. महाराष्ट्रानंतर दिल्लीतही याचं उदाहरण दिसलं. दिल्लीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया. दिल्ली भाजप कार्यालयात आनंदोत्सव. निवडणुकीत मिळालेल्या यशाचा भाजपकडून जल्लोष. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला बहुमत. दिल्लीमध्ये विकासाचा विजय असून सुशासनाचा विजय झाला. भाजपला मिळालेल्या यशाबद्दल दिल्लीकरांचे आभार. पंतप्रधान मोदींची ट्विट करत दिल्लीच्या निकालावर प्रतिक्रिया. दिल्लीकर केजरीवाल यांच्या सत्तेला कंटाळले होते. दिल्लीकरांचे आश्वासन केजरीवाल यांनी पूर्ण केले नाही. काँग्रेसचा सगळीकडे सपाया होत चाललाय. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा काँग्रेसला टोला. दिल्लीकरांनी दिलेला कौल मंजूर. पराभूत झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया. जनतेनं दिलेला कौल मान्य असं अरविंद केजरीवाल यांचं विधान. महाराष्ट्रात बिहारपेक्षाही अधिक विषमता. दारिद्र्य रेषेचे प्रमाण 26%. महाराष्ट्रातील ग्रामीण विषमता सर्वाधिक आणि चिंताजनक. अर्थतज्ञ नीरज हातेकर यांचं वक्तव्य. पिंपरी चिंचवडमध्ये सीसीटीव्हीच्या बॅटरी यूपीएस चोरणारा गजाड. आरोपीकडून 5,98,000चा मुद्देमाल हस्तगत. पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईची मोहीम सुरू. आपच्या पराभवानंतर स्वाती मालिवाल यांची पोस्ट चर्चेत. महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्यांना देवानं शिक्षा केली. केजरीवाल यांच्या पराभवावर मालिवाल यांची पोस्ट. केजरीवाल यांच्या पीएवर मारहाणीचे स्वाती मालिवाल यांनी केले होते गंभीर आरोप. पुढील आठवड्यात नवे आयकर विधेयक लोकसभेत मांडणार. प्रत्यक्ष कर कायद्याची व्यवस्था सोपी आणि सुटसुटीत करणं नवीन आयकर विधेयकाचा उद्देश. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून चर्चा सुरू. केजरीवालांचा पराभव करणारे परवेश वर्मा यांच्या नावाची चर्चा, तर मोहन सिंह विष्णू यांचाही सीएम पदावर अप्रत्यक्ष दावा. टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.